जर तुमचा बीपी सारखा वाढत आहे, नियंत्रणात राहत नाही, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि मग तुमच्या लक्षात येईल की तुमच्याकडून नेमकी कोणती चूक होत आहे. आज जवळजवळ बीपीच्या 90% पेशंटला हेच माहिती नाहीये की ते एक सर्वात मोठी चूक आणि तीही रोज करतात आणि वरती पुन्हा तक्रार करतात की ट्रीटमेंट घेतली तरी आमचा बीपी नियंत्रणात राहत नाही, तो कंट्रोलमध्ये राहत नाही. या पाठीमागं नेमकं कारण काय, ते रोज नेमकी कोणती चूक करतात, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि ती सर्वात मोठी चूक म्हणजे भूक लागलेली नसताना, शरीराला गरज नसताना वारंवार मिठाचे आणि पॅकेजिंगचे पदार्थ सेवन करणे ही सर्वात मोठी चूक आहे. आणि आयुर्वेद शास्त्र यालाच अतिलवण सेवन सुद्धा म्हणते. म्हणजे मिठाचे पदार्थ अतिरिक्त प्रमाणामध्ये सेवन करणे हे तुमच्या बीपी वाढण्या पाठीमागचं सर्वात मोठं कारण आणि तुम्ही केलेली सर्वात मोठी चूक असते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगतं की एका प्रौढ व्यक्तीला रोज 5 ग्राम मिठाची गरज असते, पण तुम्ही जवळजवळ दुपटीपेक्षा जास्त म्हणजे 12 ते 15 ग्राम मीठ रोज सेवन करता. आणि हे सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ शरीरामध्ये पाणी धरून ठेवतं आणि ते बीपी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतं. म्हणजे तुम्ही रोज ज्या चटण्या घेता, जे लोणचे घेता, जे पापड असतात किंवा नमकीन असते किंवा सॉस असतात किंवा तुम्हाला पॅकेजिंगचे जे पदार्थ आहेत त्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण सर्वात जास्त असतं. आणि म्हणून तुम्ही तुमचा बीपी नियंत्रणात ठेवू शकत नाही, तुमचा बीपी सारखा वाढतो. म्हणून ज्यांना असं वाटतं की आजपासून आपला बीपी नियंत्रणात राहावा, कंट्रोलमध्ये राहावा, तर त्यांनी आत्ताच संकल्प करा आणि आत्ताच सोडून द्या, त्वरित बंद करा. ते म्हणजे मिठाचे पदार्थ आणि प्रोसेस्ड फूड जे पॅकेजिंगचे फूड आहेत ते तात्काळ बंद करा आणि आपला बीपी नियंत्रणात ठेवा. म्हणजे ही चूक आता यापुढे कुणीही करू नये. जर चूक नाही केली तर तुमचा बीपी 100% नियंत्रणात राहील. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.